गुरु सह्याद्री विविध शैक्षणिक व्हिडिओसाठी आमचे गुरु सह्याद्री चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल बटन दाबायला सुद्धा विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीचा टॉपिक बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री आपण शिकलो। मी आपल्या सर्वांकडून आशा करतो की तो टॉपिक तुम्हाला कळाला असेल, समजला असेल आणि त्या टॉपिकचा तुम्ही अभ्यासही केला असेल। आपण दुसरा टॉपिक आज शिकणार आहोत। त्या टॉपिकचं नाव आहे अँगल्स। आता अँगल्सला आपण काय म्हणतो? कोन असं म्हणतो। मग यापूर्वीच्या इयत्तेमध्ये इयत्ता 5वी मध्ये तुम्ही अँगलचे टाइप्स शिकला असाल, ते आपण रिकॉल करूया। मग अँगलचे टाइप्स कोणकोणते शिकले तुम्ही ते या ठिकाणी मी लिहिले आहेत। पहिला अँगल आहे ॲक्यूट अँगल, the second one right angle and the last one is obtuse angle। आता ॲक्यूट अँगलला आपण काय म्हणतो मराठीतनं? लघु कोन। काय म्हणतो आपण? लघु कोन असं म्हणतो। आता बघा, लघु कोन, लघु म्हणजे काय? लहान। आणि कोन, यापूर्वी तुम्ही कोन शिकले, लघु कोन, जो कोन लहान असतो त्याला आपण काय म्हणणार आहोत? लघु कोन म्हणणार आहोत, ॲक्यूट अँगल म्हणणार आहोत। मग ॲक्यूट म्हणताना आपले होठ हे जवळ येत असतात, जवळ म्हणजे लहान होतात, म्हणजे आपण काय करायचंय? ॲक्यूट अँगल म्हणजे लघु कोन अशा प्रकारे लक्षात ठेवायचं। मग या ठिकाणी मी एक अंदाजे कोन काढतो बाय युजिंग अ प्रोटेक्टर। कोन मापकाचा वापर करूया। कोन मापकाचा वापर केला, फॉर एक्झाम्पल, आणि या कोनाचं माप आलं 60 डिग्री। इथे आलं आहे 60 अंश। By using a angle protector, we measure that angle A, B, C. The measure of angle A, B, C is equal to how much? 60 degree, 60 अंश। It means that the measure of that angle is 60 degree is less than 90 degree। म्हणजे ॲक्यूट अँगल म्हणजे काय? की ज्या कोनाचं माप हे 90 अंशापेक्षा लेस म्हणजे कमी असणार आहे, त्याच कोनाला आपण ॲक्यूट अँगल म्हणजेच लघु कोन म्हणणार आहोत। पण 90 पेक्षा कमी कोणकोणते अँगल येतील? मग ते 1 डिग्री पासून ते 89 डिग्री पर्यंत। 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5, हे किती पर्यंत? 89 पर्यंत। ते सर्व अँगल काय होतील? ॲक्यूट अँगल। मग आपण ॲक्यूट अँगलची डेफिनेशन काय तयार करू शकतो? द अँगल हुज मेजर इज लेस दॅन 90 डिग्री, दॅट अँगल इज कॉल्ड ॲक्यूट अँगल। ज्या कोनाचं माप हे 90 अंशापेक्षा कमी असणार आहे, त्याच कोनाला आपण काय म्हणणार आहोत? ॲक्यूट अँगल। देन आपला सेकंड वन इज राईट अँगल। राईट अँगल म्हणजे काय? तर काटकोन। तर सर्वांना काटकोन माहिती आहे, तुम्ही यापूर्वी शिकलेले आहात। काटकोन म्हणजे राईट अँगल, त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो। आता बाय युजिंग अँगल प्रोटेक्टर, पुन्हा आपण अँगल प्रोटेक्टर वापरूया, कोन मापक वापरूया। द मेजर ऑफ दॅट अँगल इज 90 डिग्री। किती अंश आहे? 90 अंश। त्याला आपण x, y, z नाव देऊया। द मेजर ऑफ दॅट इज m, m फॉर मेजर, शॉर्ट मध्ये लिहायचं आपलं। मेजर ऑफ अँगल x, y, z इज इक्वल टू 90 डिग्री। मग सेकंड पॉइंट आपला राईट अँगल प्रकार राईट अँगल आहे, म्हणजे या ठिकाणी द मेजर ऑफ अँगल x, y, z इज 90 डिग्री। इट मीन्स दॅट द अँगल whose measure is exactly 90 degree। ज्या कोनाचं माप 90 अंश असेल, 90 पेक्षा 1 अंश कमीही नाही आणि जास्तही नाही, एक्झॅक्टली 90, that angle is called right angle। the last one is obtuse angle। आता obtuse म्हणतात आपलं होठ काय होतात? लांब, आपले मोठे होतात, म्हणजे काय? मोठा कोन त्याला म्हणूया आपण। त्याला मराठीतून आपण काय म्हणतो? obtuse अँगलला विशाल कोन असं म्हणतो। आता विशाल या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती। विशाल म्हणजे काय? मोठा। लघु म्हणजे काय? लहान। हा 90 पेक्षा कमी, हा एक्झॅक्टली 90, and last one is
obtuse angle, the angle whose measure is, तर समजा मी एक माप घेतो 120 अंश पी क्यू आर, measure of angle PQR is equal to 120 degree. आता ऑब्ट्यूज अँगल कशाला म्हणायचं आपण बघितलं, हा 120 म्हणजे हा 90 पेक्षा कसा झाला, मोठा झाला. द अँगल whose measure is more than 90 degree, that angle is called obtuse angle. त्या कोणाला आपण काय म्हणतो, obtuse angle. less than 90 acute angle, exactly 90 right angle, and more than 90 obtuse angle. हे तुम्ही पाचवीला शिकले, आपण आतापर्यंत शिकलो. परंतु या टॉपिक मध्ये आपण याच कोनांचे काही उर्वरित प्रकार आहेत ते आपण या टॉपिक मध्ये शिकणार आहोत. चला तर आपण या टॉपिक मध्ये यापूर्वी शिकलेले 3 प्रकार आणि या टॉपिक मध्ये असणारे प्रकार हे पुन्हा एकत्रितपणे शिकूया. मग सर्वात पहिला प्रकार आहे झिरो अँगल. तर झिरो अँगल कशाला म्हणायचं, तर झिरो म्हणजे काय रे, शून्य. शून्य कोन आपण मराठीतून लिहून घेऊ वाटल्यास, शून्य कोन. शून्य कोन कशाला म्हणायचं, यापूर्वी शिकलो आपण ऍक्यूट अँगल, द अँगल whose measure is less than 90, that angle is acute angle. तसं झिरो अँगल विषयी आपण काय म्हणू शकतो, द अँगल whose measure is how much, whose measure is 0 degree. ज्या कोणाचं माप काय असणार आहे, 0 अंश असणार आहे. सरळ सरळ काय एकाच रेषेमध्ये, त्या कोणाला आपण काय म्हणणार आहोत, झिरो अँगल म्हणणार आहोत. द अँगल whose measure is 0 degree, that angle is called zero angle. सर्वांनी लिहून घ्यायचे मात्र. ठीक आहे. दुसरा प्रकार आपण यापूर्वी शिकलो, पुन्हा शिकूया, acute angle. acute angle लघु कोन. The angle whose measure is less than 90 degree, that angle is acute angle. असं आपण यापूर्वी शिकलो. पण या ठिकाणी आपण बघू शकतो, आपण एक नवीन पॉइंट यामध्ये ऍड केला आहे. काय आहे, मोर दॅन 0 अँड लेस दॅन 90. ठीक आहे, 90 पेक्षा कमी. परंतु याच्यामध्ये नवीन पॉइंट काय, आपल्याला 0 पेक्षा कसा पाहिजे, तो जास्त पाहिजे. बस सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. ऍक्यूट अँगल कशाला म्हणायचे, नवीन पॉइंट यामध्ये ऍड करायचा आहे. द अँगल whose measure is more than 0 degree and less than 90 degree, that angle is called acute angle. ठीक आहे, पुढे जाऊया. द थर्ड वन इज राईट अँगल. याचाही अभ्यास आपण यापूर्वी केलाय, सेम ऍज इट इज आहे. द अँगल whose measure is exactly 90 degree, that angle is called right angle. ज्या कोणाचं माप हे एक्झॅक्टली किती असणार आहे, 90 असणार आहे, त्या कोणाला आपण काय म्हणणार आहोत, राईट अँगल म्हणणार आहोत. ऑब्ट्यूज अँगल याचाही अभ्यास आपण यापूर्वी केला. ऑब्ट्यूज अँगल म्हणजे काय, विशाल कोन. मग याचे डेफिनेशन आपण काय बघितली, द अँगल whose measure is more than 90, that angle is called obtuse angle. 90 पेक्षा जास्त. पण कुठपर्यंत ते आपण आता शिकणार आहोत. मग ऑब्ट्यूज अँगल म्हणजे काय, द अँगल whose measure is more than 90 degree and less than 180 degree. जसं की आपण शिकलो, ऍक्यूट मध्ये 0 पेक्षा जास्त पाहिजे आणि 90 पेक्षा कमी पाहिजे. सेम या ठिकाणी आहे. आता हा ऑब्ट्यूज अँगल किती पाहिजे, 90 पेक्षा जास्त पाहिजे आणि 180 पेक्षा कसा पाहिजे, कमी पाहिजे. त्याच अँगलला आपण काय म्हणणार आहोत, ऑब्ट्यूज अँगल. याचा लक्षात पुन्हा एकदा रिवाइज करतो. द अँगल whose measure is more than 90 degree and less than 180 degree, that angle is called obtuse angle. मग यामध्ये कोणकोणते अँगल येतील, फॉर एक्झाम्पल 140 ऑब्ट्यूज अँगल, 170 ऑब्ट्यूज अँगल, 91 is also obtuse angle. 90 पेक्षा जास्त पाहिजे आणि 180 पेक्षा कसं पाहिजे, कमी पाहिजे.
त्याला आपण काय म्हणूया, ऑब्ट्यूज अँगल. पुढे जाऊया. आता नवीन प्रकार आपण शिकतोय, स्ट्रेट अँगल. बघा स्ट्रेट या शब्दाचा अर्थ काय होतो, स्ट्रेट, सरळ. पहिला मराठीतून आपण काय म्हणूया, सरळ कोन. I have draw angle XYZ. आता आपण बघितलं असेल की रे YZ रे YX दोघांचे इंटरसेक्शन पॉइंट काय आहे, Y आहे. ते दोन्ही कशा आहेत, स्ट्रेट आहेत. आणि त्या ठिकाणी एक अँगल तयार झाला. बघा जर आपण अँगल प्रोटेक्टरने याचं माप मोजलं तर माप किती येणार आहे, 180 डिग्री येणार आहे. म्हणजेच काय, द अँगल हुज मेजर इज एक्झॅक्टली 180 डिग्री. ज्या कोणाचं माप किती असणार आहे, एक्झॅक्टली 180 असणार आहे, त्याच कोणाला आपण काय म्हणणार आहोत, स्ट्रेट अँगल असं म्हणणार आहोत. याचं लक्ष सर्वांना. द अँगल हुज मेजर इज एक्झॅक्टली 180 डिग्री, दॅट अँगल इज कॉल्ड स्ट्रेट अँगल. पुढे जाऊया, रिफ्लेक्स अँगल. तर रिफ्लेक्स अँगल म्हणजे काय, तर आपण मराठीतनं म्हणतो प्रविशाल कोन. काय म्हणतो आपण, प्रविशाल कोन. आता या ठिकाणी बघा आपण विशाल कोन शिकलो होतो, ऑब्ट्यूज अँगल, बरोबर आहे. आता रिफ्लेक्स अँगल म्हणजे काय, प्रविशाल, त्याच्याही पेक्षा मोठा अँगल. मग तो अँगल काय आहे, आय हॅव ड्रॉ वन अँगल. बघा त्या ठिकाणी राऊंड करतोय, त्या बाजूचा तो काय आहे, अँगल आहे, हे लक्षात ठेवा. तर नाव देऊया आपण SDP. द मेजर ऑफ दॅट अँगल इज 220 डिग्री. ठीक आहे. या कोणाचं माप किती आहे, 220 अंश आहे. मग यावरून काय लक्षात आलं आपल्याला, द अँगल हुज मेजर इज मोर दॅन 180 अँड लेस दॅन 360. इथे मी लिहितो, वाटल्यास पॉइंट तुम्ही लिहून घ्यायचा आहे. मोर दॅन 180 डिग्री and less than 360 degree. That angle is called reflex angle. कि ज्या कोणाचं माप, पुन्हा रिवर्स करतो, ज्या कोणाचं माप 180 अंशापेक्षा जास्त असणार आहे आणि 360 अंशापेक्षा लेस, कमी असणार आहे, अशा कोणाला आपण रिफ्लेक्स अँगल म्हणजेच प्रविशाल कोन असं म्हणणार आहोत. पुढे जाऊया. शेवटचा अँगल आहे कंप्लीट अँगल. कंप्लीट अँगल म्हणजे काय, कंप्लीट म्हणजे काय, पूर्ण कोन. पूर्ण कोन म्हणजे काय, द अँगल जसा 0 अँगल आहे तसाच काय आहे, कंप्लीट अँगल आहे. द अँगल whose measure is exactly 360 degree. That angle is called complete angle. याचं लक्ष सर्वांना. 360 अंश माप असेल तर तो पूर्ण कोन. म्हणजे आपल्याला समजले असेल की कोनांचे एकूण किती प्रकार आहेत, 7 प्रकार आहेत. आता पुन्हा एकदा रिवाइज करतो मी. द फर्स्ट अँगल इज 0 अँगल. द अँगल whose measure is exactly 0 degree, that is 0 अँगल, तो शून्य कोन. द सेकंड वन इज ॲक्यूट अँगल म्हणजेच लघु कोन. द अँगल हुज मेजर इज मोर दॅन 0 लेस दॅन 90, शून्यापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी असणारा कोन म्हणजे काय, ॲक्यूट अँगल. द थर्ड वन इज राईट अँगल. तर आपण काय म्हणतो, बरोबर, काटकोन. The angle whose measure is exactly 90 degree, that angle is called right angle. याचं माप किती असणार आहे, 90 अंश असणार आहे. The next one is obtuse angle. विशाल कोन त्याला आपण म्हणतो. काय लिहिलं बघा, more than 90 and less than 180. की ज्या कोनाचं माप हे 90 अंशापेक्षा जास्त असणार आहे आणि 180 अंशापेक्षा कमी असणार आहे, that is the obtuse angle. तो विशाल कोन. नेक्स्ट वन स्ट्रेट अँगल. स्ट्रेट म्हणजे काय, सरळ अँगल.
सरळ अँगल आपण माहिती आहे की आपलं जे अँगल प्रोटेक्टर आपण बघितलं असेल, हे अँगल प्रोटेक्टर आपण बघू शकतो की शून्यापासून सुरुवात होते तर शेवट काय असतो 180 असतो, तो स्ट्रेट असतो. म्हणजेच काय, हा जो कोन मापक असतो हा 180 डिग्री मापच हा काय करू शकतो, मोजू शकतो. म्हणजे काय स्ट्रेट अँगल काय आहे 180 आहे. द अँगल हुज मेजर इज एक्झॅक्टली 180, दॅट अँगल इज कॉल्ड स्ट्रेट अँगल. नेक्स्ट वन रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगलला आपण काय म्हणतो, प्रविशाल कोन, म्हणजे विशाल कोन पेक्षा मोठा कोन. द अँगल हुज मेजर इज मोर दॅन 180 अँड लेस दॅन 360. ज्या कोणाचं माप काय असणार आहे 180 पेक्षा जास्त असणार आहे आणि 360 अंशापेक्षा कमी असणार आहे, तो कोन म्हणजे काय, रिफ्लेक्स अँगल, प्रविशाल कोन. लास्ट वन आपण शिकलो, शेवटचा 7वा पॉइंट, कंप्लीट अँगल. कंप्लीट म्हणजे काय, पूर्ण कोन. या ठिकाणी आपलेही कोन पूर्ण झालेले आहेत. द अँगल हुज मेजर इज एक्झॅक्टली 360 डिग्री, दॅट अँगल इज कॉल्ड कंप्लीट अँगल. ज्या कोणाचं माप किती असणार आहे 360 असणार आहे, तो कोन म्हणजे काय असणार आहे, पूर्ण कोन असणार आहे. याचं लक्षात. मग यात कोणतं तुम्हाला कोणताही आकडा दिला मी तर तुम्हाला तो कोन कोणता आहे सांगता आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी म्हणलं 57 तर तो कोणता येईल, ऍक्यूट अँगल येईल. मी तुम्हाला म्हणलं 188, 188 कोणत्यापेक्षा जास्त, 180 पेक्षा जास्त. मग कोणता येईल तो 180 पेक्षा जास्त, कोणता येईल, तर तो रिफ्लेक्स अँगल येईल. मी तुम्हाला म्हटलं 360 तो कोणता येईल, कंप्लीट अँगल येईल. तुम्हाला 0 डिग्री म्हणलं तर तो 0 अँगल होईल. 90 डिग्री म्हणलं तर तो कोणता होईल, राईट अँगल होईल. याचा सराव तुम्ही करायचा आहे. या सेशन मध्ये आपण हे पूर्ण प्रकार शिकलो. येणाऱ्या नवीन सेशन मध्ये याच प्रकारची जी प्रॅक्टिस सेट आहे ती प्रॅक्टिस सेट आपण येणाऱ्या पुढच्या सेशन मध्ये शिकूया. धन्यवाद. गुरु सह्याद्री विविध शैक्षणिक व्हिडिओसाठी आमचे गुरु सह्याद्री चॅनेल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल बटन दाबायला सुद्धा विसरू नका.